गुड मॉर्निंग टू ऑल. लास्ट लेक्चरमध्ये आपण RFID म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी बघितलं. ठीक आहे. जो RFID त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक आयडेंटिफिकेशन सिग्नल आयडेंटिफिकेशनसाठी त्या ठिकाणी यूज केले जाऊ शकतात. ठीक आहे. किंवा मग कार लॉक, वायरलेस कीबोर्ड किंवा ॲटोमोबाईल सिक्युरिटी, मेडिकल, मिलिटरी, पर्सनल ट्रॅकिंग, ॲसेट ट्रॅकिंग किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी त्या ठिकाणी RFIDचा यूज होऊ शकतो. आता या अगोदर आपण WPAN म्हणजेच काय, वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क त्या ठिकाणी स्टडी केला होता. ठीक आहे. जो नेक्स्ट पॉईंट आहे यानंतरचा आपला तो म्हणजे WLAN टेक्नॉलॉजी. ठीक आहे. WLAN म्हणजे काय, तर वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू WPAN, WLANची टेक्नॉलॉजी ती पॉप्युलर आहे. ठीक आहे. WLAN standards are of IEEE 802.11 standard. The concept is same as wired LAN. The mobile users can access the informations and network resources through LAN. The main purpose behind design of WLAN is to replace the indoor cabling to enable quick access to the internet and provides flexibility to the system. आता WLAN ची टेक्नॉलॉजी, ठीक आहे, आपण अगोदर लॅन ऐकलं असेल, लोकल एरिया नेटवर्क. जे एक्झाम्पल जर बघितलं आपण तर लॅन कनेक्शन्स त्या ठिकाणी आपण इंटरनेटसाठी यूज करतो. ठीक आहे. इंटरनेट कॅफे असेल किंवा मग कॉम्प्युटर लॅब असेल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लॅन कनेक्शन यूज करतो. ते जे कनेक्शन असतं ते त्या ठिकाणी वायर्ड कनेक्शन्स असतं. पण आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वायरलेस लॅन बघायला भेटतं. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की जे एक नेटवर्क त्या ठिकाणी क्रिएट केलं जातं, लोकल एरिया नेटवर्क त्या ठिकाणी जे क्रिएट केलं ते त्या ठिकाणी वायरलेस स्वरूपाचं त्या ठिकाणी क्रिएट केलं जातं. ठीक आहे. जर मेन पर्पज बघितलं तर WLANचं तर काय सांगता येईल त्या ठिकाणी, जे इंडोर केबल आहे, ठीक आहे, ते त्या ठिकाणी त्याची जागा त्या ठिकाणी कशाने घेतली आहे, इंटरनेटसाठी, तर त्या ठिकाणी वायरलेस लॅन कनेक्शन्सने घेतले. ठीक आहे. Now, Wi-Fi is a popular technology which allows an electronic device to exchange data or to connect to the internet using radio waves. We can define Wi-Fi as any wireless local area network product that are based on IEEE 802.11 standards. The devices which can use Wi-Fi are personal computers, video games, consoles, smartphones, some digital cameras, tablet, computers, etc. Wireless communication is one of the fastest growing technologies. The wireless LANs are used in following applications: office buildings, colleges, public areas. In the next few sections, we are going to discuss about the wireless LAN as defined by the IEEE 802.11 standard, which is also called as wireless internet. We all know wired local area network very well. In order to get rid of the wiring associated with the interconnections of pieces in LANs, researchers have tried to use radio waves or infrared light as a replacement to the wire. In this way, the wireless LANs, that is WLANs, got involved. वायफाय, ठीक आहे. वायफाय नाव तुम्ही ऐकले. ठीक आहे. जे वायफाय यूज करतो आपण, हॉटस्पॉट वायफाय जे अँड्रॉइड मोबाईलमध्ये असतं. ठीक आहे. तर एक वायफाय म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, वायरलेस फिडिलिटी म्हणजे काय त्या ठिकाणी, तर एक प्रकारचं ते WLAN कनेक्शन्स आहे. ठीक आहे. WPANमध्ये आपण ब्लूटूथ बघितलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी वायफाय म्हणजे काय, एक WLAN कनेक्शन्स आहे ते. ठीक आहे. Wi-Fi is a popular technology which allows an electronic device to exchange data or to connect to the internet using radio waves. आता या ठिकाणी डायरेक्टली वायरलेस रेडिओ वेव्स त्या ठिकाणी यूज केले जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या लॅपटॉपला त्या ठिकाणी मोबाईलचा हॉटस्पॉट त्या ठिकाणी ज्यावेळेस देता त्या ठिकाणी काय यूज केलं जातं, एक
वायरलेस लॅन कनेक्शन्सच्या ठिकाणी यूज केलं जातं. ठीक आहे. वी कॅन डिफाईन वायफाय ॲज एनी वायरलेस लोकल एरिया नेटवर्क प्रोडक्ट दॅट बी बेस्ड ऑन द IEEE 802.11 स्टँडर्ड. हे जे याचं जे स्टँडर्ड आहे, ठीक आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगकडून जे स्टँडर्ड दिलेलं आहे 802.11, ठीक आहे, त्याच्याकडून एक लोकल एरिया नेटवर्कसाठी त्या ठिकाणी स्टँडर्ड डेव्हलप केलेलं आहे. द डिव्हायसेस विच कॅन यूज वायफाय आर पर्सनल कॉम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स कन्सोल्स, स्मार्टफोन्स, सम डिजिटल कॅमेराज, टॅबलेट कम्प्युटर्स एक्सेट्रा. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे वायफाय त्या ठिकाणी कॉम्प्युटरसाठी, स्मार्टफोनसाठी, लॅपटॉपसाठी किंवा डिजिटल कॅमेरासाठी, मोबाईलसाठी, अँड्रॉइड मोबाईलसाठी किंवा मग टॅबलेट कम्प्युटर्स जे असतात त्या ठिकाणी वायफाय यूज केलं जातं. वायरलेस कम्युनिकेशन इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग टेक्नॉलॉजी. द वायरलेस लॅन्स आर यूज्ड फॉलोइंग ॲप्लिकेशन्स, ऑफिस बिल्डिंग असेल, कॉलेज असेल, पब्लिक एरियाज असेल, त्या ठिकाणी तुम्ही वायफाय बघू शकता. ती टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी काय होते, यूज होते. ठीक आहे. पब्लिक एरियामध्ये असेल किंवा मग schools असेल. In the next few sections, we are going to discuss about the wireless LANs as defined by the IEEE 802.11 standards, which is also called as wireless Ethernet. We all know wired local area networks very well. In order to get rid of the wiring associated with the interconnections of PCs in LANs, researchers have tried to use radio waves or infrared light as a replacement to the wires. In this way, the wireless LANs, WLANs got involved. ठीक है. आता या ठिकाणी जी वायर असते, वायर कनेक्शन्स असते, त्याच्या जागी आपण काय करतो, त्या ठिकाणी रेडिओ वेव्हज किंवा इन्फ्रारेड लाईट त्या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे, वायरलेस कम्युनिकेशन्ससाठी. Now, WLAN advantages. The first advantages is mobility. Internet connectivity can be availed from any locations. या ठिकाणी तुम्ही मोबिलिटीमध्ये काय बघू शकता, इंटरनेट कनेक्शन त्या ठिकाणी कम्युनिकेट करू शकता, ट्रान्सफर करू शकता. ठीक आहे. ज्यावेळेस इंटरनेट ॲक्सेस करू शकता हॉटस्पॉट किंवा वायफायच्या मदतीने त्या ठिकाणी. लो इम्प्लिमेंटेशन कॉस्ट. WLANs आर इझी टू सेटअप, रिलोकेट, चेंज अँड मॅनेज. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस WLAN यूज करतो त्याचं जे सेटअप ते इझी स्वरूपाचं आहे. आजकाल जनरली यूजमध्ये आपण म्हणजे एक सिम्पलरित्या त्या ठिकाणी काय WLAN ॲक्सेस करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. रिलोकेट किंवा चेंज अँड मॅनेज त्या ठिकाणी करू शकतो. इन्स्टॉलेशन स्पीड अँड सिम्प्लिसिटी. ठीक आहे. याचा जो इन्स्टॉलेशन स्पीड आहे किंवा सिम्प्लिसिटी, एकदम सिम्पल स्वरूपाचं टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे. द स्पीड ऑफ इन्स्टॉलेशन इज फास्ट ॲज नो केबलिंग इज रिक्वायर्ड. केबल असते का त्याच्यामध्ये, कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी केबल नसते. ठीक आहे. तरी पण जो वायफायचा स्पीड असतो ॲज कम्पेअर्ड टू ब्ल्यूटूथ ऑर पॅन कनेक्शन्स इट इज हाय. ठीक आहे. नेटवर्क एक्सपान्शन. वायरलेस टेक्नॉलॉजी रिचेस वेअर केबल्स कॅन नॉट बी रीच. ज्या ठिकाणी केबल नाही पोचू शकत त्या ठिकाणी वायरलेस टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आपण पोचू शकतो. रिलायबिलिटी. WLANs इज रेजिस्टन्स टू डिफरंट टाईप्स ऑफ केबल फेल्युअर. ठीक आहे.
केबल फेल्युअर. आता हे डिसॲडव्हान्टेजेस आहे ज्यावेळेस आपण लॅन कनेक्शन साठी वायर यूज करतो किंवा केबल यूज करतो. ठीक आहे. ज्यावेळेस केबल यूज करतो ते केबल डॅमेज होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. किंवा ब्रेक होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. मग अशा प्रकारे ज्यावेळेस केबल फेल्युअर होते ते अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी WLAN आपण यूज करू शकतो. इट कॅन एक्सटेंड टू रेंज इझिली टू ॲडिंग वन ऑर मोर रिपीटर्स. त्याची जी रेंज आहे आपण त्या ठिकाणी एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे. इट कॅन इझिली अपग्रेडेड बाय रिप्लेसिंग राउटर्स विथ न्यू व्हर्जन. ज्यावेळेस आपण राउटर्स न्यू व्हर्जनचा त्या ठिकाणी यूज करू ते आपण त्याला इझिली अपग्रेड करू शकतो. ठीक आहे. Next part is radio spectrum of WLAN, features, specifications of WLAN. IEEE 802.11 standards for WLAN operations. Its frequency spectrum is 2.4 GHz band, bandwidth is 20 MHz, and data rate is 2 Mbps. Indoor range 20 meter, outdoor range 100 meter. ठीक है. जो नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे आर्किटेक्चरल कंपॅरिझन ऑफ वायर्ड अँड वायरलेस लॅन्स. ठीक आहे. आता हा झाला WLAN मीन्स वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे. मग वायर्ड लॅन्स म्हणजे काय? ठीक आहे, ते बघूया आपण. In these sections, we will compare the architectures of wire and wireless LANs on the basis of following points. First, medium, host, isolated LANs, connections to other networks, moving between environments. ठीक आहे. आता जे पॉईंट आहे, मीडियम झालं, होस्ट झालं, आयसोलेटेड लॅन्स, कनेक्शन्स टू अदर नेटवर्क, मुव्हिंग बिटवीन एन्व्हायरमेंट्स. ते वायर आणि वायरलेस नेटवर्क जे आहे, ठीक आहे, वायर्ड लॅन्स आणि वायरलेस लॅन्स त्याच्यामध्ये कशा प्रकारे यूज होतात ते आपण बघणार आहोत. फर्स्ट, मीडियम. ठीक आहे. द वायर्स shielded or coaxial are used to connect the host in a wired LAN, but the medium used by the wireless LANs is air. In the wired LANs, the type of communication is point-to-point and full duplex, that is bidirectional, but in wireless LANs, the signal is generally broadcast. The host in a WLAN share the same medium, that is air. It is called as multiple access. In WLANs, a point-to-point communications between the wireless host is extremely rare. आता वायरमध्ये त्या ठिकाणी मीडियम जे आहे ते कोणत्या प्रकारचं यूज होतं आहे तर त्या ठिकाणी शिल्डेड और कोॲक्सिल केबल त्या ठिकाणी यूज होते. ठीक आहे. वायर त्या ठिकाणी यूज होते टू कनेक्ट द होस्ट इन अ वायर्ड लॅन. पण जर वायरलेस कम्युनिकेशन बघितलं तर आपण त्या ठिकाणी काय यूज होतं आहे, त्या ठिकाणी जे कनेक्शन्स असतं ते एअरमधून असतं. ठीक आहे. जे वायर्ड लॅन असतं ती त्या ठिकाणी फुल डुप्लेक्स टाईपचं त्या ठिकाणी कम्युनिकेशन असतं किंवा पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, पण म्हणजेच बाय डायरेक्शनल. पण ज्यावेळेस आपण वायरलेस लॅन्स यूज करतो आहे, जे सिग्नल त्या ठिकाणी ब्रॉडकास्ट केले जाते, जो होस्ट असतो तो त्या ठिकाणी WLANला त्या ठिकाणी एअर जे मीडियम आहे ते त्या ठिकाणी शेअर करतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर मल्टिपल ॲक्सेस. जो सेकंड आहे तो म्हणजे होस्ट. A host in a wired LAN is always connected at a point to its network. Each host will have a fixed link layer address related to its network interface card.
In the host moves from one point to the other in the internet, its link layer address remains the same, but the network layer's address will change. आता होस्ट म्हणजे काय? जो होस्ट असतो लॅन कनेक्शन्समध्ये तो त्या ठिकाणी पॉईंट टू पॉईंटला त्या नेटवर्कला त्या ठिकाणी कनेक्ट असतो. जो प्रत्येक होस्ट एक लेअर त्या ठिकाणी लेअर ॲड्रेस त्या ठिकाणी काय करतो क्रिएट करत असतो. जो होस्ट असतो जर तू एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवर त्या ठिकाणी मूव्ह झाला किंवा शिफ्ट झाला तर त्या ठिकाणी नेटवर्क लेअर ॲड्रेस जो आहे तो त्या ठिकाणी चेंज होतो. A host is a wireless LAN can move freely as is not connected physically. आणि जर वायरलेसमध्ये त्या ठिकाणी आपण होस्ट बघितला तर तो त्या ठिकाणी वायरलेसमध्ये त्या ठिकाणी तो इझिली त्या ठिकाणी काय करू शकतो मूव्ह होऊ शकतो. एका स्पेसमधून दुसऱ्या स्पेसमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. इट कॅन स्टील यूज ऑल सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय द नेटवर्क. ज्या ठिकाणी नेटवर्क अवेलेबल असेल त्या ठिकाणापर्यंत तो त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो. इन शॉर्ट द मोबिलिटी इश्यू इन द वायर्ड अँड वायरलेस लॅन्स इज एंटायरली डिफरंट देन आयसोलेटेड लॅन्स. The meaning of the word isolated is different for the wireless and wireless LANs. एक फिगर बघू आपण त्यासाठी. ठीक आहे. आयसोलेटेड वायर लॅन अँड ॲड होक नेटवर्क. ठीक आहे. जे आयसोलेटेड लॅन आहे त्या ठिकाणी एक स्विच असतं आणि बाकीचे जे होस्ट असते त्या ठिकाणी त्यांना वायर कनेक्शनने त्या ठिकाणी कनेक्ट केलं असतं. तर ज्यावेळेस आपण वायरलेस नेटवर्क त्या ठिकाणी यूज करतो या प्रकारे ते कम्युनिकेशन्स होतं. ठीक आहे. It is shows an isolated wireless LAN as shows it consists of host wire which are interconnected via a link layer switch with connecting wires. A wireless isolated LAN is shown in figure. It is also known as ad hoc network in the terminology used for wireless LANs. Here a group of wireless hosts communicate with each other directly and freely without using any switch or wireless connections to other networks. Wired LAN and infrastructure network. ठीक है. Access point. It shows the manner in which a wired LAN is connected to some other network such as the internet through a router. It is possible to connect a wireless LAN either to a wired infrastructure network or a wireless infrastructure network or to another wireless LAN. It shows the connections of a wireless LAN to a wired infrastructure network. Consider figure above figure. ठीक है. ये figure त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. In this case, the wireless LAN is called as infrastructure network. It is connected to the wired infrastructure such as the internet through a special device called as access point. The communication between the wireless host and AP is wireless in nature, whereas the between the AP and the wired infrastructure is wired communications. आता ह्या ठिकाणी डायग्राममध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जे लॅन कनेक्शन्स आहे वायर कनेक्शन्समध्ये ते त्या ठिकाणी नेटवर्कला त्या ठिकाणी इंटरनेट किंवा राउटरद्वारे त्या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. Our next point is characteristics of WLANs. Several characteristics of wireless LANs are very different from those of the wired LANs. Some of the important characteristics of wireless LANs is connections with the wireless LANs protocols are as follows. First, attenuations, interference, multipath propagations, errors. ठीक आहे. आता हे काय झालं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ WLANs. आता याचा स्टडी जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण करणार आहे. 1 by 1 अटेन्युएशन्स, इंटरफरन्स, मल्टीपाथ प्रोपेगेशन्स अँड एरर्स.